काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रासमोर त्यांनी ओबीसीचे जो काही एम्पेरिकल डेटा कलेक्शन चालू आहे त्या संदर्भामध्ये काही प्रश्न उभे केले. त्या प्रश्नांमध्ये सगळ्यात पहिला प्रश्न किंवा त्यांच्याकडे आलेल्या माहितीनुसार आधारित त्यांनी जी काही शंका उपस्थित केली की ह्या राज्यामध्ये ओबीसींची संख्या कमी मोजली जात आहे की काय, कारण जे काही आता डाटा कलेक्शन चालू आहे त्यामधनं ओबीसींचा आकडा हा कमी आलेला दिसायला लागलेला आहे. दुसरा प्रश्न त्यांचा असा होता की जर काही ही संख्या कमी मोजल्या गेली आता राजकीय आरक्षणासाठी तर सर्वोच्च न्यायालयामध्ये जर हा डाटा आपण दिला तर शिक्षण आणि नोकरीमधला सुद्धा त्यांचा टक्का कमी होण्याची भीती काल त्यांनी व्यक्त केली आणि हे सगळे ओबीसीचे नेते खडबडून जागे झाले आणि त्या नेत्यांनी कोकलायला चालू केलेला आहे. देवेंद्रजी काल बोलले, त्यांच्या पूर्वी 12 दिवसापूर्वी मी बोललोय महाराष्ट्रामध्ये, मी पोस्ट लिहिल्या, पवारसाहेबांवर लिहिलं, अजितदादांच्या आणि पवारसाहेबांचं पत्र म्हणून त्यात लिहिलं. 2 तारखेला ज्या दिवशी हे अध्यादेश निघाले की आपल्याला अशा अशा पद्धतीनं मतदार यादीनुसार आडनावावरून ओबीसींची संख्या मोजायची आहे त्याच दिवशी आक्षेप आम्ही घेतला होता. कारण मराठा समाजाला ह्या बाबतीत शंका होती की जे काही शरद पवार साहेबांनी 23 मार्च 1994ला पाप केले ते पाप झाकण्यासाठी ओबीसींचा टक्का फुगवण्यासाठी अशा पद्धतीनं चुकीची माहिती गोळा करायचा कार्यक्रम चालू आहे. म्हणून आम्ही मोहीम चालू केली पूर्ण सोशल मीडियामध्ये. आम्ही काही प्रस्थापित घरातली नाही आमच्या लगेच बातम्या लागायला, पण सोशल मीडिया आमच्या हातात होता त्या माध्यमाचा वापर करून आम्ही त्यावरती काही शंका प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आणि जे काही डाटा कलेक्शन चालू आहे तो आधार लिंक करा जेणेकरून एक व्यक्ती 2 जागेत मोजली जाणार नाही. ग्रामीण भागातला माणूस शहरात नोकरीला जात असतो त्या गावात ही संख्या मोजली जाईल आणि शहरातही मोजली जाईल. गावामध्ये काल वडेट्टीवार बोलले की ग्रामसभेची मान्यता घेऊन आपण तो डाटा कलेक्शन करूया. मी त्या दिवशी म्हणालो होतो आणि दररोज तुम्हालाही मेसेज टाकलेले आहेत, छगन भुजबळांच्या पर्सनल व्हॉट्सअपलाही टाकले की ग्रामसभेची मान्यता घ्या, ती माहिती तलाठी कार्यालय चावडीमध्ये डकवून घ्या आणि योग्य पद्धतीचीच माहिती वरती पाठवा. कारण गावातल्या लोकांना माहिती आहे की कोण एससी, कोण एसटी, कोण ओबीसी, कोण मराठा, कोण ब्राह्मण, कोण असं, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. दुसरी गोष्ट, ती माहिती संपूर्णपणे इंटरनेटवर अपलोड करा. जरी समजा कुठल्या अधिकाऱ्याने चुकीची पद्धत वापरली असेल तर तो जाऊन सांगल की बाबा ह्या माणूस हा ओबीसीचा नव्हता, तुम्ही ह्याच्यात चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहे. आणि आमचा अजून एक त्यात प्रश्न होता की ओबीसी साधी शिपाई भरती जरी असेल तरी तुम्हाला ओबीसी असल्याचं प्रमाणपत्र द्यायला लागतंय, एससी असल्याचं प्रमाणपत्र द्यायला लागतंय. केवळ मी सांगितलोय म्हणून नाही. मग ते 12वीचा टीसी असेल, दाखला असेल किंवा एका विहित अधिकाऱ्याचा दाखला असेल तहसीलदार कार्यालयाकडनं वगैरे असं असेल तरच त्याला ओबीसी गृहीत धरलं जाते. मी सांगितलं म्हणून मला ओबीसी म्हटलं जात नाही, पुरावा लागतो. तसं पुराव्यासहित सगळं डाटा कलेक्शन करा अशी आमची आज ही मागणी आहे आणि पुढेही राहील. काल छगन भुजबळ साहेब म्हणाले की 1931च्या डाटामध्ये ओबीसीची संख्या ही 54% होती. अरे 1931च्या डाटावरच आधारित कालेलकर समितीनं शिफारसी दिल्या होत्या. 1931च्या डाटावर आधारितच जातीय जनगणनेच्या मंडल कमिशन सुद्धा स्वीकारला गेला. त्या 1931ला जेव्हा ब्रिटिशांनी जनगणना केली होती त्या जनगणनेमध्ये मराठ्यांचा समावेश होता ना राव. हे तुम्ही सगळ्या दळभद्र्यांनी काढले, आमच्या शरद पवार साहेबांसारख्या माणसांनी सगळ्यांनी मिळून मराठ्यांनाच बाजूला केले. जर काही त्या 54% त्यावेळेस मराठा समाज होता, त्यातनं जर मराठा बाजूला काढला 30-32% तर तुमची संख्या कमीच होणार आहे ना, वाढणार कुठून आहे. आणि तुमच्या माहितीस्तव सांगतो, मंडल कमिशनने 1990ला ह्या राज्यामध्ये केवळ 14% आरक्षण लागू केलं होतं. म्हणजेच काय तर 28% ओबीसी त्याला तिथं दिसले होते महाराष्ट्रामध्ये. मराठा समाज त्यातनं बाहेर काढलाय. तुम्ही ते 54% दुसरं भोकू नका साहेब. मराठा कुठे गेला मग. आमची मागणीच ती आहे की योग्य पद्धतीनं जनगणना झाली पाहिजे, योग्य डाटा आला पाहिजे आणि जेवढी ओबीसीची संख्या आहे त्यांच्या 50% आरक्षण ओबीसीना द्या आणि उरलेलं जे आरक्षण आहे ते मराठ्यांच्या हक्काचं आहे. 50%च्या आतच मराठा येईल आणि मराठ्यांना 50%च्या आत ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय ह्या वर्षात आम्ही राहणार नाही. एवढं एक चॅलेंज करतो. काल छगन भुजबळ म्हणाले की परराज्यातले ओबीसी मोजा, ते इथं आलेले आहेत नोकरीसाठी. अरे महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा हक्क डावलून तुम्ही परराज्यातल्या लोकांच्या सोबत पुळका तुम्हाला येतो. म्हणजे मराठ्यांना काहीच मिळू द्यायचं नाही
आणि परराज्यातल्या लोकांना घेऊ द्यायचं, ही वृत्ती तुम्हाला नडेल. तुम्ही मराठ्यांच्या मतावर निवडून येत आहे. छगन भुजबळ मराठ्यांच्या मतावर निवडून येत आहे, एक लक्षात ठेवा. एवढंच सांगतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये त्या बाबासाहेबांच्या संविधानानुसारच सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, योग्यच पद्धतीने झाल्या पाहिजे. नाहीतर आम्ही रस्त्यावर लढू, घरात घुसून लढाई करू तुमच्या.